भारत के सभी राज्यों की खबर एसएनएस न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। वाशिम जिले के वाशिम जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय के प्रशिक्षण सभागृह में युवा नेतृत्व व्यक्तिमत्व विकास का शिविर आयोजन किया गया। यह शिविर 16 अप्रैल से 30 अप्रैल 2026 तक था। इस शिविर का मुख्य उद्देश्य युवाओं का व्यक्तित्व विकास एवं नेतृत्व रखने के लिए रखा गया। साथ में अपने खेल विषय में अपनी क्षमता को बरकरार रखने के लिए मार्गदर्शन दिया गया। अपनी सामाजिक भूमिका एवं महापुरुषों का आदर्श रखने के लिए नैतिकता का भी मार्गदर्शन किया गया। शिविर के दौरान जिला क्रीड़ा अधिकारी, बोर्डे तहसील क्रीड़ा अधिकारी इनकी प्रमुख उपस्थिति रही। ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी तुमच्यासाठी दार उघड्या म्हणून शेणाचा मार सहन केला आणि तुमच्यासाठी दार उघडं करून दिलं। आज आपल्या युवा पिढीला यांचा काहीच इतिहास माहित नाही। छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्या दिवशी जयंती पुण्यतिथी त्या दिवशी फक्त हे होतात, मात्र त्याच्यामध्ये आता विक्रांत तांडव सुरू झाले। प्रत्येक ठिकाणी डीजे, गाणे कोणते वाचतात, कोणते महापुरुषांनी समाजाला काय धडा दिला, याच्यापासून आपण भटकंती होत आहे। आणि एक प्रकारे विदेशी संस्कृती, पाश्चिमात्य संस्कृती आपल्यामध्ये इतकी हल्ली होत आहे की आपण भारतीय संस्कृतीचा आपल्याला विसर पडत आहे। एकीकडे विदेशी लोक आपल्या देशात येऊन आपल्या संस्कृतीचे गोळले जात आहेत, त्यांचं शिक्षणाचा ते प्रचार करीत आहे, आपली संस्कृती घेण्याचा प्रकार करीत आहे। तुम्ही आता वृंदावनमध्ये जा, कोणत्या देशामध्ये जा, सर त्या विदेशी महिला ते राधे राधे म्हणतात, जय श्रीकृष्ण ते टीका लावत आहे आणि आपण आपली विदेशी संस्कृतीचे गोळले जात आहोत। विदेशी संस्कृती आपण ते मोबाईलमध्ये काय पाहतो दिवसभर, किती काम आहे आपल्याला मोबाईलचा, म्हणजे सगळं सेट झालेलं आहे। लोकांच्या घरी डायनिंग सेट आहे, मुलीच्या घरामध्ये डायमंड सेट आहे, सोफा सेट आहे, फ्रीज सेट आहे, सगळं सेट झालं, मात्र माइंड काय झालं, अपसेट झालं। माइंड अपसेट राहिलं तर काही तुम्ही प्रगती करू शकणार नाही। माइंड जर सेट करायचं असेल तर तुम्हाला या जे काही आता विदेशीचं जे काही षडयंत्र आहे, कारण एकीकडे आपण महासत्ता होण्याच्या उपट्यावर आहोत। भारत महासत्तापासून कसा परावृत्त होईल, कारण ज्या देशामध्ये जास्त युवक आहे, ज्या देशामध्ये जास्त युवा शक्ती आहे, तोच देशामध्ये राज्य करेल जगामध्ये, अशा प्रकारचं हे क्लिअर झालेलं आहे। त्याच्यामुळे आता भारताकडेच फक्त युवा युवती आहे। म्हणून नमस्कार, एसएनएस में आपका स्वागत है। आज हम वाशिम जिला क्रीड़ा अधिकारी श्री बोर्डे सर से हम मिलने आए हैं, जिन्होंने आज वाशिम जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय में जो व्यवस्था की है, छात्रों को जो क्रीड़ा में प्रावीण्य रखते हैं उन लोगों को प्रशिक्षण, व्यक्तित्व विकास प्रशिक्षण, युवा नेतृत्व के संदर्भ में एक प्रशिक्षण रखा था। इस प्रशिक्षण से क्या उनको क्या लाभ मिला है, क्या नहीं मिला है, आज हम उन्हीं की तरफ से जान लेते हैं। सर नमस्कार। सर नमस्कार। जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित हे युवा व्यक्तिमत्व विकास शिबिर 15 दिवसांचे आयोजित केलेले होते। यात आता 8 दिवस आहेत। त्या खेळाडूंना विविध प्रकारच्या योजनेची तथा युवकांना भविष्यामध्ये ज्या मार्गदर्शन लागतं व्यावसायिक संदर्भात त्या बाबतीत की खेळाडूंना किंवा युवकांना जी आवश्यकता असते त्या बाबतीत बऱ्याचशा मार्गदर्शकांनी जे मार्गदर्शन केलेलं, त्यामध्ये बरेचसे असे व्यक्तिमत्व आहे जी नावाजलेली आहेत। त्या सर्वांनी मिळून खेळाडू युवकांना बरेचसे त्यांचे व्यक्तिमत्व कसे सुधारेल, ते जीवनात कसे पुढे जातील किंवा बाहेर राहताना, समाजात राहताना आपण कुठल्या प्रकारे कसं व्यवहार करावा, त्या सर्व बाबतीत त्यांनी या सर्व मार्गदर्शन केलेले आहे। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे 15 दिवस शिबिर संपन्न होत आहे आणि युवकांना दुपारच्या सत्रात मार्गदर्शनानंतर सायंकाळच्या सत्रात त्यांना विविध खेळाचे प्रशिक्षणसुद्धा दिले गेलेले आहे, त्याची माहिती दिली गेली आहे युवकांना। बरेचसे युवक आज पुस्तकी किडे झालेले होते, पण ह्या युवकांनासुद्धा खेळाच्या माध्यमातून किंवा युवक कसा घडतो किंवा कसा घडलेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टीचा आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे व विविध खेळाची त्यांना जाण किंवा पूर्तता जी त्यांना माहिती नसेल माहिती करून दिली, संकलित करून दिलेली आहे। या शिबिराचे सांगता उद्या होणार आहे। धन्यवाद। ठीक है सर, बहुत बहुत शुक्रिया आपका। ये थी खबर एसएनएस की न्यूज़ जो क्रीड़ा विभाग की तरफ से जो हमें जानकारी मिली थी, उस जानकारी के तहत हम न्यूज़ कवर करने आए। तो न्यूज़ में देखा गया कि कई सारे विद्यार्थी प्रशिक्षण ले रहे और लेने के बाद में उसमें बदलाव भी आया है। देखते रहिए खबर एसएनएस वाशिम से गजानन गवई जिला।